शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तलसह केले जेरबंद। दिनांक 7/8/2025 रोजी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ज्ञानेश्वर पादुका चौक, दीनदयाळ हॉस्पिटल शेजारी गल्ली FC रोड या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक टेंकल हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्तल आहे अशी मिळालेल्या बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांनी महेश बोळकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळवले असता त्यांनी योग्य त्या सूचना देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे त्यांच्या पोलीस स्टाफ व 2 पंचांना पाचारण करून पोलीस स्टेशन येथे स्टेशन डायरी नोंद करून वर नमूद पोलीस स्टेशन स्टाफ पंच असे रवाना झाले। बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पादुका चौक, दीनदयाळ हॉस्पिटल शेजारी गल्ली FC रोड पुणे येथे जाऊन थोडे आडबाजूस थांबून पाहिले असता एक इसम आम्हाला संशयितपणे दिसला। त्याने आमच्याकडे पाहिले असता तो तिथून पळ काढू लागला तेव्हा आम्ही त्याच्या पाठलाग करून शिताफेने पकडून त्याची आमची स्वतःची व सोबतची स्टाफची पंचाची ओळख सांगून त्याचे अंगझडती कारण त्या सांगून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव अभिषेक राजू टेंगळ वय 23 राहणार प्लॉट नंबर 41 विष्णू कृपानगर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ शिवाजीनगर पुणे असल्याचे सांगितले। तेव्हा नमूद इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 36,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तॉल मॅगझिनसह एक राऊंड मिळून आल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 124/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करून त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर ऋषिकेश रावले, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे श्री साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे व पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दीपक रामोडे, ईसान पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केलेले आहे। जनक टाइम्स उपसंपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।